मैत्रिणींनो, तुम्ही जर नेहमी तेच ते मैद्याचे, कणकाचे आणि बेसनाचा स्नॅक्स खाऊन कंटाळले असाल, तर हा रव्याचा कुरकुरीत क्रंची असा स्नॅक्स तयार करून बघा. हा स्नॅक्स बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 1.5 कप एवढा बारीकवाला रवा घेऊन मिक्सरला फिरून घ्यायचा. याचं पावडर तयार करून बाउलमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायचं. एका पॅनमध्ये थोड्याशा तेलामध्ये जिरं, ओवा, हिंग, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ, कलोंजी आणि चवीनुसार मीठ घालून 1 कप पाणी घालायचं. मीडियम फ्लेमवर हे पाणी छान बॉईल करून घ्यायचं. पाणी बॉईल झालं की गॅस बंद करून घ्यायचा. इकडे आपण जे पीठ रव्याचं बारीक करून ठेवलेलं होतं, त्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा, मिक्स करून घ्यायचा आणि हे गरम पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं चम्मचनी. थोडं हलकं गरम झालं, थोडं थंड झालं की हे हाताने मिक्स करून याचा डो तयार करून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचा. 10 ते 15 मिनिटानंतर याची एक पतली अशी पोळी लाटून घ्यायची आणि चाकूच्या मदतीने किंवा शंकरपाळ्याचा चम्मच असतो त्याच्या मदतीने अशा स्ट्रिप्स कापून घ्यायच्या आणि ट्रायंगल शेप द्यायचा. मी आज ट्रायंगल शेप दिलाय, तुम्ही गोल देऊ शकता, स्क्वेअर देऊ शकता, कुकी कटरच्या मदतीने सुद्धा करू शकता. असे हे ट्रायंगल क्रिस्पीज कापून घेतले की मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं. तेलामध्ये ह्या क्रिस्पीज सोडून लो टू मीडियम फ्लेमवर मस्त गोल्डन कलरचे होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि झाला हा रव्याचा स्नॅक्स तयार. ट्राय करा.